भारत निवडणूक आयोग यांच्यामार्फत जो आपला यावर्षी 2024मध्ये होणारी जी सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. एकूण 7 टप्प्यामध्ये भारतभरावर म्हणजे वेगवेगळ्या जे इलेक्शनचे शेड्यूल आहे ते जाहीर झाले आहे. आणि आपला जो धाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे त्याचं साधारणतः 7 मे रोजी निवडणुकीची तारीख आहे ती जाहीर झालेली आहे. यापूर्वीच आपण इलेक्शन कमिशनला याबाबत पत्रव्यवहार केला होता आणि आपल्या जिल्ह्याचं नाव बदललेलं आहे त्याचं नोटिफिकेशन आम्ही कळवलं होतं. परंतु आपले जेव्हा मतदारसंघाचे नावं आणि त्यांचं जी बाउंड्री असते ती फिक्स करण्यासाठी एक त्याला डिलिमिटेशन म्हणतात ज्याला मतदान पुनर्रचना आयोग असतो त्याच्यामार्फत ही पूर्ण प्रक्रिया होते. आणि आपल्या इलेक्शन कमिशननं आपल्याला ही सूचना दिली की धाराशिव आणि संभाजीनगर यांची स्पेसिफिक आमच्याकडून रिक्वेस्ट केलेली होती. तर पुढील पुनर्रचना होईपर्यंत ही जे जुनं नाव आहे तेच आपले कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळं जिल्ह्याचं नाव धाराशिव राहणार आहे. आणि आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बार्शी तालुका येतो सोलापूरमधला औसा आणि निलंग्यातली गावं येतात. हा जो आपला जो 40 उस्मानाबाद मतदारसंघ आहे त्याचं नाव 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं राहील आणि आपल्या जिल्ह्याचं नाव हे धाराशिव असेल. सर, एकूण जर बघितलं तर किती मतदार नव्याने ॲड झालेले आहेत, एकूण मतदार संख्या किती असणार आहे, किती मतदान या लोकसभा मतदारसंघात हक्क बजावणार आहे? जवळजवळ आपल्याकडं 20 लाख मतदार जे आहेत ही जो आपला 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 40 लाख मतदार आहेत. जवळजवळ ह्याच्यामध्ये 10 लाख पुरुष आहेत, 9,46,000 महिला मतदार आहेत. आणि यावर्षी विशेषतः आपल्याकडं 6 सखी मतदान केंद्र, 6 दिव्यांग केंद्र, 201 प्रदानशील केंद्र, 8 क्रिटिकल मतदान केंद्र आहेत, 10 युवा मतदान केंद्र आहेत आणि 54 मॉडेल मतदान केंद्र आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यामध्ये मतदानाची प्रक्रिया करू. सर, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी शासकीय योजना आहेत त्याच्यावरची नावं आपल्याला हाईड करावी लागतील.